महायुतीची ही ताकद कुणाची? महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यामाता होळकर, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, संत सेवालाल महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, तुम्हा आम्हा सर्वांचं दैवत सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, या सर्व महामानवाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो। आणि आज या ठिकाणी आपल्या हिंगोली लोकसभेची उमेदवारी दाखल करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज, गोरगरिबाचा नेता, कष्टकऱ्यांचा नेता, या ठिकाणी खऱ्या अर्थानं नेता कसा असावा, कार्यकर्त्याची जाण कशी असावी, तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्या या हिंगोली लोकसभेमध्ये साहेब आपण खऱ्या अर्थाने एका गरीब शेतकरी कष्टकरीच्या मुलाला तिकीट दिलं, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांचं टाळ्या वाजून आपण सर्वजणांनी स्वागत करावं। सन्माननीय धगधगतं नेतृत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब, व्यासपीठावरती आपल्या हिंगोली विधानसभेचे भाग्यविधाता तानाजीरावजी मुटकुळे साहेब, किनवटचे आमदार आदरणीय केराम साहेब, उमरखेडचे आमदार आदरणीय ससाणे साहेब, आमचे माजी खासदार ॲडव्होकेट शिवाजीराव माने साहेब, रामरावजी वडकुते साहेब, आमचे चंद्रवंशी साहेब, माजी आमदार आमचे गजानन घुगे साहेब, आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय फुलाजी शिंदे साहेब, आपल्या राष्ट्रवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष बीडीजी बांगर साहेब, आणि ज्यांनी तुम्हाला सांगतो की साहेब आनंदरावजी जाधव साहेब आमच्याकडे हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून गेल्या 12 वर्षापासून काम करत आहेत। आणि हे सर्व शिवसेनेची जी ताकद जी उभी केलेली आहे साहेब या ठिकाणी, तर ती माझ्या आनंदराव जाधव साहेबांनी साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली, हे आपले डोळे आहेत। आणि जी खरी वस्तुस्थिती आहे, सर्वसामान्याचा जाणणारा नेता आणि वरी पक्षाकडे खरी खोट माहिती देणारा माणूस सन्माननीय आनंदरावजी जाधव साहेब आहेत, ध्यानात ठेवा। व्यासपीठावरती ज्यांना आपण उमेदवारी दिली साहेब, असा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबाला मी शब्द देऊ का? साहेब हे जे आपले बाबूरावजी कदम आहेत साहेब, ज्याने सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना धुळीत मिसळवली, ज्या लोकांनी, त्या लोकांचा जो उमेदवार, उभाटा गटाचा जो उमेदवार आहे साहेब, ते उमेदवार मागच्या वेळेस याच बाबूराव या पठ्ठा, तुमचा जो बहादर उमेदवार तुम्ही दिलाय, हा अपक्ष उमेदवार आपला होता, या पठ्ठ्यानं त्याला 4 नंबरवर घालण्याचं काम माझ्या बाबूरावनी केलं। साहेब ज्या दिवशी तुम्ही आमच्या बाबूरावची उमेदवारी जाहीर केली, त्या दिवशी तुम्हाला सांगतो की माझा सर्वसामान्य माणूस अक्षरशः डोळ्यामधून अश्रू निघाले की खऱ्या माझ्या शिवसैनिकाला न्याय भेटला। साहेब ज्या बाळासाहेबांचे आपण शिवसैनिक आहात, आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम केलंय साहेब। मी मागच्या वेळेस आणि या वेळेसही सुद्धा तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेसही जे खासदार आपले हेमंत भाऊ पाटील होते साहेब, त्यावेळेसही त्यांची उमेदवारी तुम्हीच जाहीर केली होती आणि मोठ्या मताधिक्याने माझ्या या हिंगोली लोकसभेच्या 72 माझ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी 2,75,000 मतांनी निवडून दिलं साहेब। आणि यावेळेस सुद्धा साहेब आपण आमच्या राजश्रीताई पाटीलला वाशिम यवतमाळची जबाबदारी
उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे, त्या ठिकाणी सुद्धा साहेब मला खात्री आहे की लाखाच्या संख्येने मताधिक्याने आमच्या राजश्रीताई पाटील सुद्धा विजय झाल्याशिवाय राहणार नाहीत, हा ठाम विश्वास आम्हाला आहे साहेब. बाजूच्याच मतदारसंघामध्ये आम्हाला लागूनच मतदारसंघ आहे साहेब ते. आणि या ठिकाणी साहेब सर्व शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, रिपीआय, मला वाटतं की प्रहार, लहुजी महासंघ, शक्ती सेना, आपला विष्णू भाऊचा, या सर्व संघटना साहेब आपल्या शिवसेनेच्या महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे साहेब. 100% साहेब आज फक्त हे आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला ठाम विश्वास मी या ठिकाणी देतो की येणाऱ्या 4 तारखेला हाच बाबूराव दिल्लीमध्ये माझ्या नरेंद्रभाई मोदीला मतदान करण्यासाठी आम्ही पाठवणार आहोत. साहेब या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगेल की उमेदवार कोण आहे कोण नाही याच्याकडे माझी सर्वसामान्य जनता बघत नाही साहेब. मग उमेदवार संतोष बांगर आहे का, तानाजी मुटकुळे आहे का केराम साहेब आहेत का, ससाने साहेब आहेत, याच्याकडे माझे सर्वसामान्य नागरिक बघत नाही साहेब. माझा नागरिक राज जर त्या ठिकाणी बघत असेल तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आपला उमेदवार आहे हेच बघत आहे साहेब, ध्यानात ठेवा. आपल्याला कुठल्याही प्रकारची गरज नाही साहेब, पण मला तरी असं वाटतंय की या देशाला गरज सन्माननीय या महाराष्ट्राचे, या देशाचे पंतप्रधान, हिंदुस्थानाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीची हे मित्र हो, ध्यानात ठेवा, हे विसरता कामा नये. 2014च्या आधीचा जर काळ जर तुम्ही बघितला आणि 2014च्या नंतरचा जर काळ जर बघितला, अरे माझ्या सीमेवरचा जो सैनिक आज जो सुरक्षित आहे ना, याचं कारण फक्त नरेंद्रभाई मोदी, नरेंद्रभाई मोदी, नरेंद्रभाई मोदी हे मित्र ध्यानात ठेवा. मी तर खास करून तुम्हाला सांगेल साहेब की या हिंदुस्थानावरती जो माणूस प्रेम करतो तो आमचा आहे. जो हिंदू हित की बात करेगा, जो हिंदू हित की बात करेगा, ही परिस्थिती साहेब आपल्या महाराष्ट्रामध्ये, या हिंदुस्थानामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून आपल्याला जास्त काही मी या ठिकाणी बोलणार नाही साहेब, पण निश्चितपणे आपल्या आशीर्वादानं जी आपण उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे, ही माझ्या कळमनुरी मतदारसंघातून तुमचा एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, रिपाई सर्व कार्यकर्त्याला घेऊन आमच्या कळमनुरी मतदारसंघामधून गेल्या वेळेस ज्या पद्धतीने 70,000ची लीड होती त्याही पेक्षा जास्त लीड आपण देणार आहात का? मला शब्द साहेबांना द्यायचा, देणार आहात का? देणार आहात का? साहेब हे जिल्हा, हिंगोली लोकसभा तुम्हाला सांगतो की हिंदुत्वाला विचारणारी, हिंदुत्वाला मानणारा वर्ग आहे. अरे ज्या देशामध्ये तुम्हाला सांगतो की हिंदुस्थानामध्ये 500 वर्षाच्या नंतर, किती 500 वर्षाच्या नंतर आपला राम जर कोणी वापस आणला असेल तर तुम्हाला वाटतं आपला नरेंद्रभाई मोदी हे मित्र ध्यानात ठेवा. हे विसरता कामा नये. हे लोकांना तुम्ही जाऊन जाऊन सांगा साहेब, ही जी उभाटावाले जी लोक आहेत ना, हे तुम्हाला सांगतो सोनिया गांधी साहेबाच्या, मला वाटतं त्या मॅडमच्या घरचे घरगडी झालेत, घरगडी. हा राम मंदिर म्हणलं की हांगाला तो काटाची यायला घ्यायच्या, यायला का नाही? माझे बाळासाहेब म्हणत होते, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, माता आणि बहिणींनो, काय म्हणायचे? जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, माता आणि भगिनींनो. आणि आता तुम्हाला सांगतो सोनिया गांधीचं इंजेक्शन घेतलंय. साहेब लय अवघड परिस्थिती आहे. लोक याचं नावच काढणार. अरे हिंदुत्वाचा आवाज ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर हा भगवा ध्वज जर कोणी हातामध्ये घेतला होता त्याचं नाव सरसेनापती बाळासाहेब ठाकरे होतं मित्र, ध्यानात ठेवा.
आणि माझ्या बाळासाहेब ठाकरेंनी या शिवसेनेसाठी काय केलं नाही हो, किती संघर्ष केला आणि माझ्या बाळासाहेबाच्या शिवसेनेला मातीमध्ये मिसळण्याचं काम या लोकांनी केलं. मित्र ध्यानात ठेवा. पण या ठिकाणी माझे 72 मुख्यमंत्री, एक शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता, हिंदुत्वाचा कडवट बुलंद आवाज सन्माननीय एकनाथ भाई शिंदेनं त्यांचा डाव पाडून टाकला. मित्र ध्यानात ठेवा. आणि माझ्या बाळासाहेबाचा भगवा या ठिकाणी माझ्या महाराष्ट्रावरती टोलानी फडकवलाय. हा अभिमान आपल्याला असला पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन, साहेब लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही जातीवादी आहात का, जातीवादी आहात का. मी तर खास करून सांगेल की होय, आम्ही जातीवादी जरूर आहोत, पण आम्ही जातीवाद करतो कशासाठी याचा विचार आपण केला पाहिजे. कुणी आमच्या देवा धर्मावर दगडफेक करत असेल, चिखलफेक करत असेल, कुणी आमच्या आई बहिणीला छेडत असेल, आबरू काढत असेल, तर होय हा संतोष बांगर जातीवादी आहे. आणि अशा हरामखोर लोकांसाठी जातीवाद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ज्या हिंदुस्थानामध्ये आपण राहता, ज्या हिंदुस्थानाचं तुम्ही खाता, आणि जर गुण जर तुम्हाला सांगतो पाकिस्तानचे गात असाल, तर अशा फाटक्याला तुम्हाला सांगतो या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही. मित्र ध्यानात ठेवा. इंडिया पाकिस्तानचा मॅच होतो आणि इंडिया आपला हरल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो काही बांडुगडे फटाकडे फोडतात आणि त्याला समर्थन उभाटा देते का नाही. आता नाही म्हणजे आम्हाला रामाची आरती करायची नाही. मग कशाला बापू आरती करतो, तिकडेच जाय की. बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे मित्र ध्यानात ठेवा. आपल्याला फक्त एवढंच सांगायचंय की या ठिकाणी बाबूरावजी कदम हे सर्वसामान्य माणसाच्या घरातला माणूस आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातला माणूस आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या 26 तारखेला हात उंच करा आणि सांगा की आम्ही बाबूरावला मोठ्या मताधिक्यानं निवडून देणार आहात का नाही. इकडं 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 बोला छत्रपती शिवाजी महाराज की. फक्त जाता जाता एवढंच सांगेल साहेब, मागच्या वेळेस बाबूरावजी 2019ला अपक्ष उभे होते, त्यावेळेस लोकांनी टोप्या घातल्या आणि सांगितलं मी बाबूराव. पण साहेब मी फक्त एकच सांगेल, काय साहेब परिस्थिती अशी आहे की ते गाणं आहे पिक्चर मधलं, शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव. शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.